नमस्कार मंडळी. मुकुंद बन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मंडळी, मी शॉर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे एक बोधकथा लॉंग व्हिडिओ आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. एक मुलगा ॲक्सिडेंट करून निघून गेल्यानंतर त्याला पश्चाताप होतो आणि त्या पश्चातापात तो काय काय करतो, हीच कथा आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. तर अमित नावाचा एक मुलगा असतो, जो मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर जॉब करत असतो आणि त्या कंपनीपासून त्याच्या घराचं अंतर जवळपास 25 ते 30 किलोमीटर एवढं दूर असतं. त्याच्याकडे स्वतःची 4 व्हीलर वॅगनार नावाची गाडी असते, कंपनीची गाडी असते आणि ही गाडी तो स्वतः ड्राईव्ह करत असतो. सकाळी घरून निघणे, कंपनीमध्ये जाऊन जॉब करणे आणि सायंकाळच्या वेळेला परत आपली गाडी घेऊन घरी येणे. कुटुंबामध्ये दोघंच सदस्य असतात, आई आणि हा मुलगा. घरची परिस्थिती देखील खूप छान असते. धन दौलत भरपूर असते. एक दिवस काय होतं की हा मुलगा ज्यावेळेस नोकरी करून घरी परत जात होता, त्यावेळेस भरधाव वेगामध्ये गाडी चालत होता आणि रस्त्याने त्या ठिकाणी 3 तरुण मुली आपापसामध्ये गप्पाछप्पा करत रस्त्याच्या बाजूने त्या देखील आपल्या घराकडे जात होत्या आणि त्याच वेळेस त्या भागातून हा गाडी घेऊन चालला होता, त्या ठिकाणी थोडंसं मधुर संगीत असं त्याच्या कानावर पडतं आणि याचं लक्ष थोडंसं रस्त्यावरचं विचलित होतं. हा आवाज कुठून येतो म्हणून तिकडं पाहायला लागतो आणि त्या मुली देखील बेसावतपणे मौजमस्ती करत चाललेल्या असतात आणि याच्या गाडीचा भरधाव वेगामध्ये याची ठोकर त्या मुलींना लागते. त्यातील एक मुलगी अतिशय गंभीर त्या ठिकाणी जखमी होते. तेव्हा हा भानावर होतो, आपल्या हातून हा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आता आपल्याला लोक या ठिकाणी मारतील अशी भीती मनामध्ये बाळगून हा अमित गाडी आपली भरधाव वेगाने घरी घेऊन जातो. घरी गेल्याबरोबर आईला मेन गेट उघडायला लावतो आणि मेन गेटमध्ये गेटच्या मध्ये गाडी लावतो. त्यावेळेस आई अमितला विचारते, "अरे बाळा, तुला आता ऑफिसला जायचं नाही का उद्या? गाडीमध्ये का बरं लावतोस?" त्यावेळेस हा सांगतो आपल्या आईला, "आई, आता 4-5 दिवस मी कुठेही जाणार नाही. त्यामुळे गाडी रस्त्यावर जर ठेवली, त्यावर धूळ बसेल, घाण होईल गाडी, याकरता गाडीची गेटच्या मध्ये लावत आहे." असा विचार करून गाडीला कव्हर वगैरे घालून ठेवून देतो. घरात जातो, हातपाय धुवून फ्रेश होतो. चहा-पाणी झाल्यानंतर एकांतामध्ये ज्यावेळेस आपल्या रूममध्ये बसलेला असतो, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये सतत विचार घोळत असतात, की आपल्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे. आपल्या हातून हा अपघात जो झाला, त्यामध्ये जी जखमी झालेली मुलगी आहे, तिची काय बरं अवस्था झाली असेल, असा मनामध्ये विचार करतो. तिचं मन त्याला खायला लागतं आणि मग विचार करून तो त्या ठिकाणी खाली येतो, कपडे बदलतो आणि आपली बुलेट मोटरसायकल घेऊन अपघात झालेल्या ठिकाणी जातो. जेव्हा त्या ठिकाणी जातो, त्या गावामध्ये दुःखाची छाया पसरलेली असते. ज्या मुलीचा अपघात झाला असतो, तिच्या घरासमोर खूप लोकांची गर्दी जमा झालेली असते. हा देखील त्या बघ्यांच्या गर्दीमध्ये जाऊन जमा होतो आणि लोकांना विचारायला लागतो, की का बरं या ठिकाणी काय झालेलं आहे? त्यावेळेस लोकं त्या घडलेल्या अपघाताबद्दल सांगतात आणि असा मस्तवाल ड्रायव्हर या ठिकाणी अपघात करून पळून गेला. तो जर आम्हाला सापडला असता, तर त्याचे देखील आम्ही या ठिकाणी हाल केले असते, बेदम मारहाण केली असती, असं त्याला सांगायला लागतं. त्यावेळेस तो विचारू लागतो, सर्व माहिती घेतो. तेव्हा त्याला समजतं, की ज्या मुलीचा अपघात झालेला आहे, 15 दिवसामध्ये तिचं लग्न होणार आहे आणि अशा मुलीचा अपघात आपल्या हातून झालेला आहे. तिचे वडील, ज्यांचं नाव कमलनाथ, हे त्या ठिकाणी आपल्या मुलीला घेऊन शहरातील मोठ्या दवाखान्यात घेऊन गेलेले असतात. हा परत त्या दवाखान्यामध्ये जातो. तिथे देखील चौकशी करतो, पाहतो. त्यावेळेस त्या मुलीची अवस्था खरोखर भयानक झालेली असते. ICUमध्ये मुलीला ॲडमिट केलेलं असतं. तिचे दोन्ही पाय त्या ठिकाणी फ्रॅक्चर झालेले असतात आणि वडिलांची परिस्थिती जेमतेम. मुलीच्या लग्नासाठी जमवलेला पैसा आणि 15 दिवसावर आलेलं लग्न, या विचाराने ते मुलीचे आईवडील त्या ठिकाणी अतिशय दुःख करू लागतात. रडत एका ठिकाणी बसलेले असतात. हा त्यांच्याजवळ जाऊन सहानुभूती दाखवतो, चौकशी विचारपूस करायला लागतो. तेव्हा त्याला सर्व काही त्या ठिकाणी माहीत होतं. या मुलीचं आता 15 दिवसात लग्न होणार आहे आणि आता तर हिचा अपघात झाला आहे, कसं होणार? या चिंतेमध्ये तिचे आईवडील या ठिकाणी दुःख करत आहेत आणि त्यांच्याजवळ एवढा पैसा देखील नाही की मुलीचा उपचार करता येईल.
हा विचार करून परत घरी जातो. घरी जाऊन आपल्या मित्राची दुसरी नवी कार मागवून घेतो. आपली कार काढत नाही देतात आणि घरून भरपूर पैसे आपल्या बॅगमध्ये टाकून त्या हॉस्पिटलला परत येतो. हॉस्पिटलला परत आल्यानंतर मुलीच्या वडिलांना धाडस देऊ लागतो. अजिबात तुम्ही चिंता करू नका, आपण बघूया काय होईल ते. असं सांगून डॉक्टरांशी चर्चा करतो. डॉक्टरांची भेट घेतो. त्यावेळी डॉक्टरांकडून त्याला समजतं की या ठिकाणी हिचा इलाज होणं शक्य नाही. कारण हिच्या एका पायाला फ्रॅक्चर करता येईल, परंतु दुसऱ्या पायाचं मात्र सर्जरी करावी लागेल, ऑपरेशन करावं लागेल, त्यामध्ये रॉड वगैरे घालावे लागतील. त्याकरता मोठ्या हॉस्पिटलला जाणं आवश्यक आहे. तेव्हा हा म परत येतो, मुलीच्या वडिलांशी चर्चा करतो आणि बोलायला लागतो, "काका, आपण तुमच्या मुलीला म्हणजे जिचा अपघात झालेला आहे, तिचं नाव असतं अनिता. या मुलीला आपण मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी आपण हिच्यावर उपचार करू." त्यावेळेस ते मुलीचे वडील रडायला लागतात आणि सांगायला लागतात आपली परिस्थिती अमितला. तेव्हा अमित म्हणतो, "तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी पाहील काय करायचं ते." असं बोलून आपल्या गाडीमध्ये त्या ठिकाणी मुलीला घेतो, मुलीच्या आई घेतो आणि दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलला घेऊन त्या ठिकाणी जातो. जवळपास ऑपरेशनचा खर्च 1-1.5 लाख रुपये डॉक्टरांनी सांगितलेला असतो. हा तेवढे पैसे काउंटरवर डिपॉझिट करतो आणि मुलीचं त्या ठिकाणी पहिल्या दिवशी सिटी स्कॅन, MRI वगैरे काय-काय जे करायचं असतं तेवढं होऊन जातं. त्या दिवशी कुठलाही त्या ठिकाणी ऑपरेशन होत नाही. दुसऱ्या दिवशी ऑपरेशनची तारीख मिळते. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या मुलीच्या पायावर ऑपरेशन केलं तर सर्जरी झाल्यानंतर तिच्या पायामध्ये स्टीलचे रॉड वगैरे टाकल्या जातात. दुसऱ्या पायाला प्लास्टर टाकलेलं असतं आणि किमान तिथे त्यांना 8 ते 10 दिवस राहण्याकरता राहावं लागणार असतं. ज्यावेळेस त्या ठिकाणी मुलीला ॲडमिट करतात, मग मुलीचे वडील त्या ठिकाणी विचार करू लागतात, रडायला लागतात, की आता लग्नाचं कसं होणार आहे? तेवढ्यामध्ये ज्या घरी या मुलीला दिलेलं असतं, त्या पाहुण्यांना देखील माहीत होतं. त्यावेळेस त्यांच्या घरचे सर्वजण 2 गाड्या घेऊन 20-25 लोकं त्या मुलीला भेटण्याकरता त्या हॉस्पिटलला येतात आणि आपल्या सुनेची म्हणजे त्या मुलीची आणि मुलीच्या वडिलांची भेट घेतात. त्यावेळेस त्या ठिकाणी त्या मुलीला दुसरी एक छोटी बहीण असते, जिचं नाव सुनीता. ती देखील दिसायला सुंदर. तिच्यात जवळपास 2 वर्ष लहान असणारी मुलगी. त्यावेळेस मुलाचे वडील ज्या मुलाशी लग्न ठरलं असतं, ते सांगतात अनिताच्या वडिलाला, की "आता या मुलीचं तर लग्न तुम्हाला करता येणार नाही. तर तुमची छोटी मुलगी तुम्ही आम्हाला दिली, तर आम्ही त्याच तारखेला, त्याच वेळेवर, त्याच शुभमुहूर्तावर हे लग्न करायला तयार आहोत." त्यावेळेस वडील थोडेसे विचारात पडतात, काय करावं, काय नाही. त्यावेळेस दोघे पती-पत्नी विचार करतात. हा मुलगा देखील आम्ही त्याच ठिकाणी बसला असतो आणि तो मध्ये सहभाग घेऊन त्यांना सांगतो, "काका, तुम्ही या दुसऱ्या मुलीचं लग्न त्या मुलाशी नक्की करून द्या. काय जो खर्च लागेल मी या ठिकाणी तुम्हाला देतो." असं बोलून आपल्या जवळचे 50,000 रुपये त्यांना देतो, मुलीच्या वडिलांना, आणि त्यांना जायला सांगतो. मुलीचे वडील म्हणजे अनिताचे वडील त्या ठिकाणी त्या पाहुण्यासोबत आपल्या गावाकडे जायला निघतात. त्यांची पत्नी राधाबाई त्या ठिकाणी थांबलेली असते. आपल्या मुलीची काळजी घेत आणि हा अमित देखील त्या ठिकाणी थांबलेला असतो. परंतु त्यावेळेस मात्र मुलीचे वडील म्हणजे अनिताचे वडील त्या ठिकाणी त्या अमितचे खूप उपकार म्हणू लागतात. "तू देवदूताप्रमाणे आम्हाला या ठिकाणी धावून आलास. तुझे उपकार आम्ही कसे फेडावे मला काही समजत नाही." असं या ठिकाणी उपकाराची भाषा बोलायला लागतात. त्यावेळेस अमित त्यांना सांगतो, "हे सर्व काही त्या ठिकाणी नियतीनं लिहून ठेवलेलं असतं आणि तेच मी या ठिकाणी करत आहे. तेव्हा तुम्ही काळजी करू नका." असं बोलून त्यांना गावाकडे पाठवून देतो. अमित, राधाबाई आणि ती अनिता त्याच हॉस्पिटलमध्ये थांबतात. लग्नाची तारीख येते. लग्न त्या ठिकाणी धूमधडाक्यात चालू असतं आणि अनिताची इच्छा असते, की मला देखील त्या ठिकाणी लग्नाला जायचं आहे. तेव्हा ते आणि अमितला बोलायला लागते. दोघांमध्ये चांगली मैत्री झालेली असते या 8-10 दिवसामध्ये. त्यावेळेस ती अमितला बोलायला लागते, "मला तुम्ही त्या लग्नाला घेऊन जाल का?" त्यावेळेस डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर डॉक्टर सांगतात, "शक्य नाही, डिस्चार्ज करता येणार नाही आणि जर तुम्हाला न्यायचंच असेल, तर परत मग आम्ही या ठिकाणी ॲडमिट करून घेणार नाही." असं बोलल्यानंतर तो पर्याय काढतो. त्याच्याकडे 2 फोन असतात. एक फोन त्या अनिताकडे देतो आणि तिला सांगतो, "मी तुझ्या आईला घेऊन लग्नाला जाणारच आहे. त्यावेळेस मी तुला व्हिडिओ कॉल करेल आणि त्या व्हिडिओ कॉलवरती तू तुझं लग्न समारंभ सर्व त्या ठिकाणी पहा." असं बोलून अमित राधाबाईला आपल्या गाडीत घेऊन त्या सुनीताच्या लग्नाला तिच्या गावी निघून जातो. सर्व लग्न त्या ठिकाणी व्हिडिओ कॉलवरती त्या अनिताला दाखवतो. अनिता देखील हॉस्पिटलमध्ये बेडवर पडूनच हे लग्न त्या ठिकाणी पाहत असते.
आणि लग्न लागल्यानंतर आम्ही परत या ठिकाणी हॉस्पिटलला येतो. हॉस्पिटल आल्यानंतर अनिता त्याच्या गळ्याला पडून रडायला लागते आणि एवढं का बरं तुम्ही माझ्यासाठी करत आहात असं विचारायला लागते. तेव्हा मात्र याचं अपराधी मन त्या ठिकाणी त्याला खाऊ लागतं आणि सत्य परिस्थिती जी काय घडलेली आहे तिला सांगतो. मीच गाडी चालवत होतो, माझ्या हातूनच तुझा ॲक्सिडेंट झालेला आहे असं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस ते अनिता देखील त्याच्या गळ्याला पडून रडायला लागते आणि त्या ठिकाणी त्याच्यावर त्या ठिकाणी प्रेम देखील करायला लागते. असं करता करता जवळपास 6 महिन्याचा काळ निघून गेला. अनिता आपल्या पायावर चालायला लागते. इकडे अनिताने आपल्या आईला त्या ठिकाणी घडलेली हकीकत सांगितली असते. राधाबाईला देखील समजल्यानंतर ती आपल्या पतीला सांगते आणि वडील देखील त्या अनिताचे त्या अमितच्या उपकाराखाली दबलेले असतात आणि त्यांचं मन देखील त्यांना सांगतं की या मुलाकडून जरी ॲक्सिडेंट झाला असेल तरी स्वभावाने मात्र खूप हा मुलगा चांगला आहे. त्याच्याशी त्याच्याशी पूर्ण चौकशी करतात, त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती विचारतात. त्यावेळेस तो आपल्या कुटुंबाची माहिती देखील सांगतो आणि आपल्या आईला अमित सांगतो, की "आई मला देखील लग्न करायचं आहे आणि ज्या मुलीचा अपघात माझ्या हातून झालेला आहे, अपंगत्व तिला आलेलं आहे. त्यामुळं तिला आता दुसरं कोणीतरी लग्न करणं शक्य नाही. मग मी या मुलीशी लग्न केलं तर तुझी काय अडचण आहे का?" त्यावेळेस आई देखील त्या ठिकाणी भारावलेल्या मनाने आपल्या मुलाला त्या ठिकाणी सांगते, की "बाळा, तू अवश्य त्या मुलीसोबत लग्न कर." म्हणून एक दिवस शुभमुहूर्त पाहून या अनिता आणि अमितचं देखील लग्न मोठ्या थाटामाटामध्ये हे कमलनाथ आणि राधाबाई लावून देतात आणि त्यांचा अशा प्रकारे संसार या ठिकाणी सुखाने चालायला लागतो. आणि मग खरंच सांगा मित्रांनो, अपघात झाल्यानंतर त्याला जो पश्चात्ताप झाला, पश्चात्तापाच्या स्वरूपातून त्यानं जे काही कार्य केलं, ते योग्य होतं का? आणि योग्य असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. या ठिकाणी थांबूयात. ही बोधकथा आपल्याला कशी वाटली नक्की मला सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि आपलं प्रेम असंच माझ्या चॅनलवरती वृद्धिंगत होऊ द्या. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थांबूयात या ठिकाणी.